16 आणि ती 4 2 लाख. एकरी 2 लाख रुपये. एकरी 2 लाख. म्हणजे हे जवळपास 2 आणि 2 4 म्हणजे 5 लाख रुपयाचा भोपळा तुमचा निघू शकते. साधारण भाव मिळाला. वर 18,20,000 रुपयाचं उत्पन्न झालं 2.5 एकर मध्ये भोपळ्याचं. 2.5 एकर मध्ये मागच्या वर्षी. अत्यंत प्रगतशील अशा प्रकारचे शेतकरी पट्ट्या जर बघितलं आपण लाखामध्ये असतात. डोळ्यात आसरू येतात सर. माझे वडील 2-2 दिवस उपाशी राहिले शेती नापीक झाल्यामुळं. मी जसं टॉप मध्ये आहे ह्या वेलवर्गीय पिकात टरबूज खरबूज पपईमध्ये, तसं वडील सोयाबीन हरभरा गहू ह्याच्यामध्ये टॉप मध्येच उत्पन्न काढत होते. पैशामध्ये माझा 1 नंबरचा माल 19 टन निघाला 22 प्रमाणे. पैसे 4.5 लाख काहीतरी असं झाले. पावणे 10 लाख 9,75,000 रुपयाच्या पट्ट्या माझ्याकडे आहेत गेल्या वर्षीच्या टरबुजाच्या. तरी पण मला पावणे 10 लाख रुपये मिळाले. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपण निलंगा तालुक्यातील नन्नज शिवारामध्ये आहोत आणि आपल्यासोबत अत्यंत प्रगतशील अशा प्रकारचे शेतकरी दिनकरराव म्हेत्रे आहेत. ते निलंगा एसटी आगारामध्ये मेकॅनिक आहेत आणि त्याचबरोबर एक अत्यंत चांगल्या पद्धतीने ते शेती करतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सर, नेमकं तुमचा हा जो काही शेतीचा जो काही प्रवास आहे, नन्नज शिवारामध्ये तुम्ही अत्यंत प्रगतशील अशा प्रकारचे शेतकरी म्हणून ओळखले जातात. तर नेमकं तुमचा हा जो काही शेतीचा जो काही प्रवास आहे, अत्यंत गरिबी परिस्थिती होती असं म्हणतात. आज तुमच्या ज्या काही पट्ट्या जर बघितलं आपण लाखामध्ये असतात. मग टरबूज असो खरबूज असो किंवा भोपळा असो पपई असो. तर हा तुमचा जो काही प्रवास आहे, तुम्हाला शेती किती आहे आणि तुम्हाला हे जे काही यश मिळालं आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला? सर माझे वडील शेती करत होते. शेती असायची पण पावसाअभावी पाऊस जास्त व्हायचा, शेती नापीक व्हायची, संसार भागायचा नाही. मग आता मी तुम्हाला सांगतोय आणि साऱ्या शेतकऱ्याला सांगतोय, पण माझ्या डोळ्यात आसरू येतात सर. माझे वडील 2-2 दिवस उपाशी राहिले शेती नापीक झाल्यामुळं. किती एकर शेती होती वडिलांना? वडिलांना 13-14 एकर शेती होती. तरी पण नापीक व्हायची. मग त्याच्यानंतर वडील हळूहळू शेणखत टाकायचे, शेणखतावर भर दिले आणि शेती स्वच्छ म्हणजे तण वगैरे काहीच होऊ द्यायचं नाही. त्याच्यामुळे शेती हळूहळू त्यांना प्रगती व्हायला लागली. म्हणजे शेती चांगल्या पद्धतीने करत होते वडील एकदम. मी जसं टॉप मध्ये आहे ह्या वेलवर्गीय पिकात टरबूज खरबूज पपईमध्ये, तसं वडील सोयाबीन हरभरा गहू ह्याच्यामध्ये टॉप मध्येच उत्पन्न काढत होते. मग त्या मागे हळूहळू मी ही नवीन पिकं घ्यायचं ठरवलं 2020 ला. कसं काय ठरवलं नेमकं नवीन पिकं घ्यायचं? का ठरवलं? कारण काय? माझे मित्र कंपनी माळेगावचे डॉक्टर साहेब दत्तात्रय आरेकर साहेब आणि रघुनाथ जाधव आणि माझे सहकारी खास करून कुमट्याचे जकोटिया शेठ निलंग्याचे व्यापारी ते ह्यांचं मार्गदर्शन सारखंच राहायचं की बाबा तू होतकरू आहेस तू कर, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. मी म्हणायचं की बाबा मी नवीन आहे, मला काय माहिती नाही याच्यातली, मी कसं करू. तरी मला एक शेतकऱ्याला सल्ला सांगायचे की बाबा मी नवीन आहे, मला ही पीक जमत नाही आणि हे आपल्या डोक्यातली गोष्ट नाही. आपण ऊसच लावायचा आणि निवांत फिरायचं आणि तेवढंच निघालेलं तेवढं उत्पन्न करून खात बसायचं. ही चुकीची गोष्ट आहे. माझं पहिलंच ब्रीद वाक्य, ऊस हे अशी शेतकऱ्याचे पीक आहे म्हणतात, सारे म्हणतात म्हणून मी म्हणत नाही. पण माझ्या आजोबापासून आज 2016 ते 17 पर्यंत माझ्याकडे ऊस होता. आजोबापासून कुण्याच वर्षी माझ्यापासून ऊस तुटाला नाही. पण 1 एकर जमीन होती पाण्याची तेव्हा. आता माझं पाण्याचं क्षेत्र टोटल पाण्याचं क्षेत्र 16-17 एकर. आता 16-17 एकर मध्ये आता इथं बघतो, इथं सध्या इथं टरबुजाची खरबुजाची हार्वेस्टिंग चालू आहे आणि इकडे बघितलं तर आपण इकडे भोपळा आहे बरोबर. आता नेमकं हे जे काही खरबूज जे काही पीक आहे आपल्याकडे मला वाटतं जास्त प्रमाणामध्ये नाही. तर याबद्दल काय सांगाल? किती दिवसाचं पीक आहे, काय काळजी घेतली पाहिजे नेमकं या ठिकाणी? त्याच्यानंतर तुम्ही रोपं कुठून आणला आणि तुमचं आता हार्वेस्टिंग चालू आहे, भाव काय मिळाला, 2 एकर मध्ये उत्पन्न किती आलं? आता हे मला वाटतं दुसऱ्या
2 नंबरची हार्वेस्टिंग चालू आहे. 2 नंबरची मग harvesting. आता 1 नंबरच्या मालाला किती भाव मिळाला, किती निघाला, काय सांगाल? भाव कमी असल्यामुळे मला लोकांचे 18-19 न माल जात होता किलोनं, हा. तर माझ्या व्यापाऱ्यांनी 22 रुपयानं, कारण माल क्वालिटी काढल्यामुळं माझा माल 22 न गेला. आता सध्याची परिस्थिती आजची म्हणलं तर थोडे 4-5 रुपयांनी रेट वाढलेत. मग आता काय नेमकं किती निघाला आणि उत्पादन? माझा मेन माल 1 नंबरचा तोडा 19 टन निघालाय. मग आता किती भाव 2 मिळाला? एकरला माझं रान 1 गुंठा कमी आहे किंवा 2 एकर धरा तुम्ही. मग 2 एकर मध्ये आता नेमकं किती उत्पन्न निघालं पैशामध्ये? पैशामध्ये माझा 1 नंबरचा माल 19 टन निघाला 22 प्रमाणे. पैसे 4.5 लाख काय तर असं झाले. आणि हे 2 नंबरचा 2 नंबरचा 10 ते 11 टन माल निघल. 1 लाख 1.5 लाख. 1.5 लाखाच्या जवळपास म्हणजे जाते. 2 एकर मध्ये 6 लाख रुपयाचं तुम्हाला खरबूजचं तुम्ही उत्पादन काढलेलं आहे. हो. आता नेमकं काय झालं मेत्रे साहेब, की आम्ही परवा इथं माळेगाव ज्युरीची मुलाखत केली. हो. आणि माळेगाव ज्युरी हे जे काही गाव आहे त्या ठिकाणी अनेक अशा प्रकारचे प्रयोगशील शेतकरी आता म्हणल्याप्रमाणे दत्तात्रय, डॉक्टर हरिकर वगैरे वगैरे. तर तिथं पण त्या ठिकाणी आपण बघितलं की एकरी 5 ते 6 लाख रुपयाचं टरबूज काढले. मग ती मुलाखत बघितल्यानंतर निलंग्यातील माझे जे काही मित्र आहेत, शेतकरीच आहेत, राजपाल पाटील म्हणून लिंबाळ्याचे, ते म्हणले की हे शक्यच नाही, हे सगळं खोटं आहे. तुम्हाला काय सांगायचं, असे जे काही म्हणणारे जे काही शेतकरी आहेत, खरंच ते खोटं आहे का? एवढं निघू शकतं उत्पन्न? नाही, आता ह्या वर्षी भाव वाढलेत, पण टनेजचं जर प्रमाण म्हणलं तर मी स्वतः तुम्हाला टनेज काढून दाखवतो. एकरी माझं गेल्या वर्षी 33 टन 1 नंबरचा माल गेलेला आहे टरबूज. एकरी 2 एकर रान होतं, 65 का 66 टन माझा माल निघालाय. आता ह्या वर्षी किती निघेल? आता ह्या वर्षी कसं आहे सर, टनेज थोडं घसरले अति थंडी असल्यामुळे. माझं पीक जोरात आहे, ते पण दाखवतो तुम्हाला नंतर मी. आता 3 एकर आहे माझं. 3 एकर मध्ये आता सध्याचा जे काही भाव लक्षामध्ये घेता, किती रुपये निघते, किती रुपयाचं तुम्हाला उत्पादन होईल का वाटतं नेमकं? आता सध्या 22 काहीतरी भाव चालू आहे सध्या, बरोबर? 60 टन माल निघेल सर. 60 टन म्हणल्यानंतर किती होईल पैशामध्ये? 60 टन म्हणल्यानंतर बघा की आता 15 लाख रुपये. पण हे लोक खोटं म्हणतात. पण भाव असेल नसेल. आता मी गेल्या वर्षी 4.5 एकर रान होतं माझं टरबुजाचं. लोकाला परवडणार म्हणून काही लोक लॉस मध्ये गेले. माझं टनेज वाढल्यामुळं मला कंप्लीट 9,75,000 रुपयाच्या पट्ट्या माझ्याकडे आहेत गेल्या वर्षीच्या टरबुजाच्या. किती एकर मध्ये? काही 8.5 रुपयानं टरबूज गेलं माझं, काही 9.5 रुपयानं गेलं. किती एकर? 4.5 एकर मध्ये. आणि पपई या पिकामध्ये आंतरपीक म्हणून मी टरबूज केलेलं, तरी पण मला 9.5 लाख रुपये मिळाले. आणि टरबूज मध्ये कधी तुम्ही लॉस मध्ये आलात का? कधीही नाही. किती वर्षापासून घेता टरबूज? मी 2020 पासून टरबूज घेतो. म्हणजे मागील 5-6 वर्षापासून टरबूज घेता? नाही, 6 रुपयाने बी गेलं माझं. लॉस मध्ये आलं? नाही, 6 रुपयाने बी गेलं माझं टरबूज, तरी पण लॉस मध्ये नाही, मला 1 लाख का होणार उरले. आणि आता पपईचं उत्पादन किती काढलात गेल्या वर्षी? मग मी 2021 ला पपई लावलो. 2.5 एकर पपई होती. रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न झालं माझं. 2.5 एकर पपई होती. 2.5 एकर मध्ये मला 18,20,000 रुपयाचं उत्पन्न झालं. 2.5 एकर मध्ये पपईचं? 2.5 एकर मध्ये मागच्या वर्षी 2021 ला. 2021 मध्ये. आता किती पपई? आता सध्या किती पपई तुमची? आता सध्या माझी 3 एकर पपई आहे. मग ह्या वर्षी काय उत्पन्न होईल काय सांगता येईल? आता मार्केट भावावर अवलंबून असते. पीक आपण टनेज काढू शकतो. बरं, आता हे तर नेमकं काय सांगाल तुम्ही? खरबूज जे काही पीक आहे आपल्याकडे नवीन आहे, काय सांगाल याच्याबद्दल? किती दिवसाचं पीक आहे आणि काय काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी? नवीन तुम्ही प्रयोग केलात, बरोबर? पहिल्यांदाच तुम्ही प्रयोग केलात? पहिल्यांदा. मग काय काळजी घेतली पाहिजे? आता नेमकं आता हार्वेस्टिंग तर आलं, माल तर तुमचा गेला, काय केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? वेळोवेळी पानावर रोगराई पडते का, बुरी पडते का, तांबिरा पडतोय का, लाल कुळी पडलाय का, याला दररोज तपासणी ह्याच्या पानाची केली पाहिजे. आणि फवारणी किती वेळ करता? फवारणी 4 ते 6 दिवसाला फवारणी केलंच पाहिजे. आणि पहिल्या 20 ते 30 दिवसापर्यंत तेवढी अति जास्त काळजी लागत नाही. मी क्रॉप कव्हर टाकून ठेवलेलं होतं. मल्चिंग करणे, रोप लावणे, त्याच्यानंतर वरी त्याच्यावर कव्हर म्हणून झाकणे, क्रॉप कव्हर म्हणतात त्याला, ती झाकणे. आणि 30 दिवसाला ते 28 दिवसाला 1-2 फुलं दिसली की ती काढणे. काढलं की मग आपल्या फवारण्या चालू झाल्या. आता पाणी व्यवस्थापन म्हणा, खत व्यवस्थापन म्हणा, त्याबद्दल सांगाल? आपलं पाण्याचं जे असतं, टरबूज असू द्या, खरबूज असू द्या, तुमचं साधा हरभरा असू द्या, जर त्याच्या फ्लॉवरिंग स्टेज मध्ये तुम्ही पिकाला लागतंय त्याच्यापेक्षा पाणी जर जास्त केलो, तुमची फळ सेटिंग होत नाही. जरी झालेली असली लहान सहान ते पण गळते आणि
झाडाला काय वाटतंय आपण पुढे वाढावं, त्याच्यामध्ये मग पुढे वाढणार अजून आणि पुन्हा मग फळ धरणार त्यानं. मग पुन्हा बी जर तुमची चूक झाली तर मग लोकांचे 10 टरबूज लागले एका वेळेला, 4 लागले तर तुमचे 2च लागणार. मग तुमचं उत्पन्न तिथं घटणार. आणि फर्टिकेशन जे आहे ड्रिपचे वॉटर सोल्युबल खत जर तुम्ही वेळेवर नाही दिला, आज जाऊ द्या मला काम आहे मी गावाला चाललोय उद्या द्यायचंय, त्याला तारीख वाईज दिलंच पाहिजे. तुम्हाला उत्पन्न वाढायचं कारणच तेवढं आहे. आणि पीक निघेपर्यंत पिकावर बुरी हा सगळ्यात मोठा आजार आहे. दुसरं कोणता लाल कुळी वगैरे पडला तर चालतोय, फवारणीनं जातोय, बुरी हा रोग कंट्रोल होत नाही. शेणखताचं काय महत्व काय सांगाल नेमकं? शेणखत म्हणजे माणसाच्या हातातलं सोन्याचं कड आहे. शेणखत शेतात पडलं की शेतानं तुम्हाला सोन्याचं कड दिलं म्हणून समजायचं. माझे वडील त्याच्यावरच सुधारले. आणि माझा मुलगा असं माझ्यासारखं करल का त्यांना भीती वाटत होती. मी कधी कधी म्हणायचं संसार अडचणीत आहे तर काय गरज आहे शेणखत घ्यायची तुम्हाला, वर्षाला घेता हे नाही ते नाही म्हणता, घर गळाले पत्रे घालाव ही कळत नाही तुम्हाला. आता तुम्ही एसटी मध्ये आगारामध्ये शाल पण शिकवू नका, तुमचं शेणखतच तुम्हाला सोन्याचं कड घालतंय असे माझे वडील म्हणायचे. मग मला ही वेलवर्गीय पिकं टरबूज, खरबूज किंवा भोपळा, पपई घेत असताना मला असं कळालं की ह्याच्याशिवाय पर्यायच नाही. आता तुम्ही एसटी आगारामध्ये मेकॅनिक आहात. हो सर. वेळ कसं देता शेतीमध्ये, किती वेळ देतात तुम्ही? मी ड्युटी तर तिकडे करावं लागते. 8 तास ड्युटी झाल्यानंतर माझा राहिलेला वेळ माझ्या संसारात न देता शेतीतून उरला तरच वेळ देतो, नंतर कधी कधी मी रात्रीचं जेवण शेतातच करतो. म्हणजे शेतामध्ये जवळपास दररोज 5-6 तास देतात दररोज? 100%. सकाळी उठलं की 8 पर्यंत शेती, गड्याला काम सांगणे, ड्युटीला जाणे, आलं ड्युटीहून कधी साहेबाला विचारून विनंती करून काही काम असलं लवकर आलं 2 तासांनी की शेतातच. मी कुण्या गावाला गेल नाही, कुठला देव केल नाही, कुठला धर्म केल नाही, काय नाही. आपला देव आणि धर्म फक्त शेती आहे. आणि शेती जर काळजीपूर्वक केलं, आपल्या कुटुंबावर जेवढं माणूस प्रेम करते तेवढं जर तुम्ही शेतीवर केलो, 5% कमी करा घरी प्रेम, 105% तुम्ही शेतीवर प्रेम करा, तुम्हाला भरभरून शेत मिळणार ही 100% गॅरंटी. मी आज माझ्या मनावर ह्या वर्षी 3 शेतकरी नवीन तयार केले. शरण लादे, गणेश लादे मेजर आहेत, ते बॉर्डर क्रॉस करून त्यांनी इकडे आले, ड्युटी ननंदचेच आहेत. तिसरे म्हणलं तर माझे गडी राजाप्पा म्हणून आहेत. माझी त्यांनी शेती सुधारवतात, खत पाणी व्यवस्थित टाकतात सांगितल्याप्रमाणे. ते गरीब आहेत. माझा संसार जसं सुधारलाय त्यांच्या हातावर तसं त्यांचा सुधारावा म्हणून माझा स्वखर्च करून मी त्यांना टरबूज आणि पपई लावून दिलेला आहे. योगायोग या वर्षी सुवर्ण अक्षरात हा वर्ष लिहून ठेवावा लागला, एवढा टरबूजाचा भाव कधीच नाही आणि पुढे राहणार बी नाही. मग त्या शेतकऱ्याचा संसार सुखी झाला माझ्यामुळं. बरोबर. आणि माझा संसार दुसऱ्याने सुखी केली. माळेगावकर, माझे शेठजी, आणि रोप जे आहेत 1 नंबर 1 क्वालिटीचे संत सावता माळी नर्सरी वेरोळ, मी तिथून खरेदी करतो. आणि आपलं औषध फर्टिकेशन हे आमचे पवार साहेब म्हणून आहेत, बंशी पवार लातूरचे. त्याने 8 ते 10 दिवसाला येऊन मार्गदर्शन करतात. बरोबर असेल तर बरोबर सांगतात, चुकलं तर आपल्याला सांगतात. मग जायचं माळी कृषी सेवा केंद्र म्हणून गोबाळला मोठं दुकान आहे, त्यांचा सल्ला आहे आणि त्यांचा आपणाला सपोर्ट पण आहे. त्याने असं करतात, माझ्या बाबतीत करतात, दुसऱ्याच्या माझा विश्वास आहे म्हणून त्याने ते करतात की बाबा पैसा कमी जास्त असला, काम तुम्ही वेळेवर करा, वेळेवर औषध न्या, वेळेवर फवारा, वेळेवर खत टाका, माझी बाकी राहिली तर राहू द्या, पीक निघाल्यानंतर मला दुसऱ्या दिवशी द्या. आपण तेच करतो व्यवहारात. म्हणून माझा हा संसार सुखी आहे. साऱ्या शेतकऱ्याला माझी एकच विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, तुम्ही नोकरदार म्हणू नका, मला नोकरी राहिली पाहिजे. मी आज 5 वर्षाखाली नोकरी सोडायला तयार होतो. माझे मामा, माझी आई, माझे वडील दोस्त मित्राला सांगत हिंडायचे, पोराला काहीतरी सांगा, लई शेतीचा वेळ लागले ह्याला आणि नोकरी सोडतो म्हणला. नोकरी ही नोकरीच असते. सत्य म्हणलो, नोकरी ही नोकरीच आहे म्हणलो. मी शेतातला राजा हा, मी मालक आहो म्हणलो. बरोबर. पण मी जसं 8 तास नोकरी करतोय तसं जर तुम्ही तेवढं मन लावून इथं जर 8 तास तुमच्या शेतीत फक्त 8 तास काम करा म्हणा, लॉस जर आली कुणाला तर माझ्या शेतीतून मी त्यांना भरपाई देतो शेतकऱ्याला. मी एवढं जोरीनं बोलतोय, तळमळीनं बोलतोय, म्हणजे शेतकरी हा सुधारला पाहिजे.
तुम्ही पारंपरिक पिकाकडे जाऊ नका. गहू, हरभरा आणि एका शेतकऱ्याने केले म्हणून दुसऱ्यानं करू नका. तुम्ही वेगळं करा काय तर. मी वेगळं करण्याच्या नादातच खरबूज केले ह्या वर्षी. बरोबर बरोबर. आणि वेगळा हा भोपळा. चला भोपळ्याकडे जाऊ. आता आपण भोपळ्याच्या बागेमध्ये आहोत. आता किती एकर आहे भोपळा? हा भोपळा 2.5 एकर आहे सर. बरं. आणि आता हे जे काही भोपळ्याचं जे काही पीक आहे किती दिवसाचं आहे? हे पीक 80 ते 90 दिवस लागते सर. म्हणते तर 70 दिवसात येते म्हणून. पण मी पहिल्या सुरू केलं ह्याचा अनुभव कळाला मला की बाबा आज 35 दिवस झाले. आता किती दिवस झालं? 35 ते 40 दिवस झाले. आता कुठं तर कळी निघते. मग कळी निघणे, फळ धरणे आणि फळ मोठं होणे ह्याला किती कालावधी लागतं मला कळालं. म्हणजे 90 दिवस लागते त्याला कमीत कमी. आता भोपळ्याचं नेमकं हे कोणती व्हरायटी आहे? ही डांगर भोपळा म्हणतात. ही दिशा कंपनीची व्हरायटी आहे. आता एकरी नेमकं किती निघू शकतं याचं? किती टन? शेतकरी जर अनाडी असला काही केला तर 15 टनाच्या खाली येत नाही. 15 टन. आणि भाव काय अपेक्षित आहे? आणि जास्तीत जास्त उत्पन्न 25-35 पर्यंत बी जाऊ 35 टनापर्यंत एकरी 100% जाऊ. सर्वसाधारणपणे किती निघाले? 25 टन निघाले? सर्वसाधारण 25-30च्या दरम्यान. 25 टन. मग भाव काय लागेल? 20च्या तर पुढे भाव जाणार. काय असतं नेमकं? याचा भाव कमीत कमी लॉस जरी आलं 7 ते 8 रुपयाच्या खाली कधीच भाव नसते. मग आता 25 टन आता आणि 7 ते म्हणलं आजच्या तारखेमध्ये. आज काय भाव? आज 26 तारीख आहे वाटतं. भाव काय आज मार्केट? 26-2-26. आजच्या तारखेत ह्याचा भाव 9 ते 10 रुपये जाग्याहून शेतीतून. मग आज आपण आजचा भाव जर धरला आणि 25 टन जर धरलं तर किती निघेल पैशामध्ये? तुम्ही 8 रुपये भाव धरा. 8 धरा. 8च्या हिशोबाने म्हणलं तर 16 आणि ती 4 2 लाख. एकरी 2 लाख रुपये. एकरी 2 लाख. म्हणजे हे जवळपास 2 आणि 2 4 म्हणजे 5 लाख रुपयाचा भोपळा तुमचा निघू शकते साधारण भाव मिळाला. वरच सोडा हो. तुम्ही मिनिमम 4 लाख तर मिळणार आपणाला. पण मी सांगतोय 3 लाख धरा. आणि तुमचा खर्चच आहे ह्याचा फक्त 50 ते 60 हजार रुपये. आणि 3 महिन्यात पीक तुमचं 2.5 एकरच्या भोपळ्याचा खर्चच आहे फक्त 50,000. 50 ते 60 हजार रुपये. याला 2 ते 3 फवारण्या असतात. 2 ते 3 फवारण्या. आणखी दुसरं काय? फर्टिगेशनचं माल फुगवण्यासाठी तुमच्या शेतीत जर शेणखत नसेल तर ड्रीपचे खत म्हणजे वॉटर सोल्युबल खत द्यावं लागते. शेणखत जर भरपूर असला काही गरज नाही. आता मी ह्या भोपळ्याला कसलाच खात टाकला नाही. शेणखत म्हणजे रासायनिक खत काहीच नाही. रासायनिक खत कसलाच टाकायला नाही. आपल्या शेतात शेणखत असल्यामुळे मी रासायनिक खत टाकलं नाही. मग काय रिस्क वगैरे काय? रिक्स यायचे काहीच नसते. माल काढते वेळेस बुरीच हा रोग कोणत्याही पिकाला येलवर्गीय. बरं. तेवढं फवारणी केल्यानंतर काय विषय कंट्रोल होते विषय म्हटलं. पण वेळी केलं पाहिजे. बरं. आता ह्याचं मार्केट कुठं नेमकं? आता तुम्ही नेमकं एवढं 2.5 एकरचा भोपळा कुठं घालणार? हैदराबाद आणि वाशी, मुंबई. जवळ इथं कुठं नाही? जवळ नाही मार्केट. आणि ते पण व्यापाऱ्याचे आपल्याकडे नंबर आहेत. पूर्ण तयारी करूनच लावलंय आपण. मग व्यापारी इथे येऊन घेऊन जाणार? व्यापारी इथं येऊन घेऊन जाणार. आपणाला काही अडचण नाही त्याची. धन्यवाद. नवीन प्रयोग करता शेतीमध्ये तुम्ही. नवीन म्हणजे शेतकऱ्यांनी तुम्ही म्हणल्यासारखं की पारंपरिक काय तूर म्हणा, उडीद म्हणा, सोयाबीन म्हणा न जाता ह्याच्या गहू म्हणा, ज्वारी म्हणा, ऊस म्हणा ऊस नको. ऊस पण नको. या वर्षी शेतकऱ्यांनी एवढं ऊसाचं क्षेत्र केलंय. बरोबर. पुढच्या वर्षी शेतकऱ्याला कळल दिपोळी झाल्यानंतर की ऊस ही काचीच आहे. म्हणजे ह्याच्याऐवजी तुम्ही म्हणल्यासारखं जे काही आधुनिक अशा प्रकारची जी काही पद्धतीने शेती केली पाहिजे, शेती केली निश्चितपणे शेती परवडते. आता आमचे गाडगे आमच्या भागामध्ये डाळिंब येत नाही म्हणले. आमच्या शेजारी आता खालच्या शेतामध्ये डाळिंबचा बाग लावलाय. एकदम सुंदर, 1 नंबर एकर आहे त्यांचं. 2 एकर डाळिंबचा बाग आहे. म्हणजे तिथं डाळिंबचा प्रयोग त्यांनी केलाय. आता फळ धरायला तयारी केली आहे त्यांनी. नंबर 1चा प्लॉट. धन्यवाद सर. खूप खूप शुभेच्छा. नवीन शेतीमध्ये प्रयोग करा. आणि जे काही तुमच्या परिसरातील जे काही शेतकरी आहेत निश्चितपणे तुमचं ज्ञान म्हणा किंवा तुमच्या आदर्श ठेवून परिसरातील शेतकरी सुद्धा आधुनिक पद्धतीच्या शेतीची कास धरतील अशी अपेक्षा करू. येथेच थांबू. धन्यवाद.